नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपण शरीराला हीट मिळेल, गरमी मिळेल असे पदार्थ आपण खात असतो. तर परंपरेनुसार चालत आलेली थंडीच्या दिवसामध्ये आपण मेथीचे लाडू सगळेजण करून खातात. पण मी बऱ्याच ठिकाणी बघितले की मेथीचे लाडू करायचे असतील तर नॉमिनल अगदी 1 वाटीभर फक्त मेथी वापरलेली असते. बाकीचं साहित्य मग खोबरं, खारीक, ड्रायफ्रूटचे प्रकार असतात किंवा मग गहू त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. तर असे लाडू मी बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहे. पण आजचे जे मेथीचे लाडू मी करणार आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती इथे मी मेथी घेणार आहे. 700-750 ग्राम मी इथे मेथी घेणार आहे. अर्धा किलोचं एक पॅकेट आहे आणि अजून वरती 250 ग्राम मेथी माझ्याकडे आहे. तर तेवढी संपूर्ण मेथी वापरणार आहे. तरी सुद्धा हे लाडू खूप हेल्दी आणि पौष्टिक होणार आहे. तुम्ही म्हणाल एवढी मेथी घातल्यानंतर लाडू कडू होतात का? तर तुम्ही करून बघा. आजची ही रेसिपी संपूर्ण बघा. एक नंबर उत्तम लाडू हे तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. थंडीसाठी मेथीचे लाडू बनवताना बघा साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते. अर्धा किलो मेथीचं हे पॅकेट आहे. हेही अर्धा किलो मेथीचं पॅकेट आहे. यातली बरोबर अर्धी मेथी मी वापरलेली आहे. 250 ग्राम हे एक्स्ट्रा याच्यामध्ये आहे. 750 ग्राम ही मेथी मी इथे या लाडूसाठी वापरणार आहे. 250 ग्रामचे 2 पॅकेट असं मी खारीक पूड घेतलेली आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारची खारीक अवेलेबल असते, तर तीच मी घेतलेली आहे. तुम्ही खारीक घरी घेऊन आणि त्याची सुद्धा पावडर करू शकता. तर 500 ग्राम मी घेतलेली आहे खारीक. 20 ग्राम घेतलेले आहे हलीम. त्याला काही ठिकाणी आळीव म्हणतात, आळीव किंवा हलीम त्याला म्हणतात. बरेच ठिकाणी वेगवेगळी नाव आहे. आणि 50 ग्राम घेतलेला आहे इथे डिंक. 2 खोबऱ्याचे कवड घेतलेले आहेत मी असे वाट्या. आणि 1 किलो घेतलेला आहे गूळ. हा भेंडीचा गूळ आहे. तर सर्वात आधी मेथी बघा मी तुम्हाला इथे दाखवते. 750 ग्राम आपली मेथी आहे. वाटीने मी ही मेथी मोजते. का त्याचं कारणही तुम्हाला इथे सांगणार आहे. इन्स्टंट आपल्याला हे लाडू करायचे आहे. मेथीची पावडर रात्रभर 12 तास 24 तास असं काही आपल्याला तुपामध्ये दुधामध्ये भिजवायची नाही. 2 3 4 वाट्या आपले एवढी अशी मेथी ही 4 वाट्या मी घेतलेली. ही जी आहे ती बाजूला मी ठेवते. 4 वाट्या आपण इथे घेतलेली आहे मेथी. बघा मेथी आपण ताटामध्ये काढलेली आहे. 3 वाट्या घ्यायचे आहेत आपल्याला गहू. ज्या वाटीने मी मेथी मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे गहू मोजून घेते. हे बघा 3 वाटी आपण गहू घेतलेले. गहू आणि मेथी आपल्याला भाजायची. मेथी खूप जास्त भाजायची नाही. गहू मात्र व्यवस्थित पद्धतशीर आपल्याला भाजायचे आहेत. आधी आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत. बघा सर्व गहू मी असे कढईमध्ये घेतलेले आहेत. संपूर्ण गहू म्हणजे 3 वाट्या गहू जास्त नाहीये म्हणून मी 3 वाट्या इथे घेतलेल्या आहेत. भांड मोठं आहे, कढई मोठी आहे, त्यामुळे एकदाच आपण हे व्यवस्थित पद्धतशीर भाजू शकतो म्हणून मी 3 वाट्या गहू इथे घेतलेले आहे. गहू मात्र आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहे. एकदा गरम झाल्यानंतर गहू भाजायला वेळ लागत नाही. गहू आपले भाजले जातात. एकीकडे मी खोबरं किसून घेणार आहे. मोठ्या चाळणीने किसणार आहे. व्यवस्थित भाजता येतं, जळत पण नाही. व्यवस्थित लक्ष देऊन किसायचं आहे. मोठाले त्याचे होल आहेत, मोठ आपलं कापू शकतो. या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे. जाड भाजायला सोपे जातात आणि जळत नाही. गव्हाचा आवाज यायला सुरुवात झाली. बोलली मगाशी की गहू एकदा कढईत गरम झाले की पटपट भाजले जातात. गरम होईपर्यंत फक्त थोडासा वेळ लागतो. एकदा गहू व्यवस्थित गरम झाल्यानंतर बघा पूर्ण गॅस मी कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती गहू सगळे गहू एकदम मस्त भाजलेले आहेत. गहू भाजल्यानंतर एकदम हलका होतो तसं आपल्याला दिसतंय. एकूण एक गहू इथे भाजलेला आहे. गहू मी बाजूला काढून ठेवते. मी बाजूला काढून घेतलेले आहेत. आता घालायची आहे मेथी.
बरेच जण म्हणतात मेथी भाजल्यानंतर कडू होते, की नाही असं नाही, पण भाजल्यानंतर मेथी कडू होते वगैरे असं नाही. मेथी ऑलरेडीच कडू असते, त्यामुळे भाजल्यानंतर कडू वगैरे जास्त होण्याचा काहीही संबंध नाही. फक्त इथे त्यातलं थोडस म्हणजे जे मॉइश्चर असेल ते निघून जातं, एवढीच आपल्याला मेथी गरम करायची आहे. खूप जास्त अगदी कलर तिचा बदलवायचा नाही. व्यवस्थित फक्त आपल्याला गिरणीतून ती दळता आली पाहिजे, किंवा तुम्ही जर मिक्सर मध्ये ती बारीक करणार असाल तर व्यवस्थित बारीक करता आली पाहिजे. एवढीच आपल्याला मेथी व्यवस्थित भाजायची आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. आणि मेथी आणि गहू आपण एका ठिकाणीच करून आणि दळणार आहोत. तर मी गिरणी आहे माझ्याकडे, 3 नंबरच्या चाळणी लावून मी हे दळून घेणार आहे. मिक्सर मध्ये जर तुम्हाला हे काढायचं असेल तर छोटा बारीक रवा जो असतो आपला 0 नंबरचा, 0 साईजचा, तर त्या रव्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित गहू आणि मेथी एकत्र करून आणि तुम्ही मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकता. गॅसवरती मी मेथी मस्त अशी खालीवर करून घेतलेली आहे. आणि आता कमी गॅस करून एक 5 मिनिटं कमी गॅसवर आपण खालीवर करत करत मेथी भाजून घ्यायची. तोपर्यंत आपण इकडे गुळ फोडून घेणार आहे. हे बघा, खोबरं मी किसणी तर घेतली होती, पण किसणीपेक्षा पातळ स्लाइस करणं मला जास्त सोप्या वाटल्या, म्हणून मी पातळ स्लाइस करून घेतल्या. तर तुम्ही किसणीने सुद्धा गुळ त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने किसू शकता, किंवा अशा पातळ स्लाइस केल्या तरी सुद्धा चालेल. गुळाचा आपल्याला पाकच तयार करायचा आहे, पण तरी सुद्धा गुळ व्यवस्थित जर फोडला तर पाक करायला वेळ लागणार नाही. म्हणून आपलं या पद्धतीने फक्त सुरीने चिरत जायचं आहे. गुळ मस्त बारीक होतो. 1 किलो गुळ आपण इथे घालणार आहे. मेथी आपली 700-750 ग्राम मेथी आहे. पाव किलो आपलं खोबरं आहे. आणि 250 ग्राम आपली खारीक आहे. तरी सुद्धा 1 किलो आपण हा गुळ वापरायचा आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं, तर थंडीमध्ये गुळ घातलेले पदार्थ सगळेजण आपण खात असतो. मेथीच्या लाडूला हा 1 किलो गुळ याप्रमाणे घाला. अजिबात मेथीचे लाडू कडू लागत नाही. म्हणजे जे लोक वाकडं तिकडं तोंड करतात खाताना, तसा लाडू हा नक्कीच लागत नाही. आज बनवते या पद्धतीने लाडू, तुम्ही बनवून बघा. आमच्याकडे तर नुसते मेथीचे लाडू खूप आवडीने खातात. त्यामध्ये खारीक खोबरं हे काहीही नसलं तरी सुद्धा मेथीचे लाडू खूप आवडीने खातात. माझ्या चॅनलवरती मी तशी रेसिपी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. मेथीचा मस्त वास सुटलेला आहे बघा. एकदा व्यवस्थित गरम करून आणि नंतर आपण 5 मिनिटं कमी गॅसवरती मेथी भाजून घेतल्यानंतर सगळीकडे घरामध्ये मेथीचा वास सुटलेला आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला ही मेथी भाजायची आहे. मेथी आपली भाजून झालेली आहे. गॅस मी बंद करते आणि मेथी दुसऱ्या भांड्यामध्ये थंड करायला गहू ज्याच्यामध्ये टाकले त्यामध्येच आपल्याला ही मेथी मिक्स करायची आहे. मेथी मी काढून घेतलेली आहे. यामध्ये मी घातलेलं आहे खोबरं. व्यवस्थित भाजायचं आहे, कारण खोबरं खूप लवकर कणट होणारा पदार्थ आहे, त्यामुळे खोबरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय. खोबरं बघा व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे. एका पातेल्यामध्ये बघा, मोठं पातेलं मी घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपला 1 किलो जो गुळ आपण चिरून घेतलेला आहे, फोडून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे ते मी इथे दाखवते. 1 ग्लास पाणी मी याच्यामध्ये घालते. गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे. कालथा याच्यामध्ये ठेवायचा आहे. कालथ्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला हा सगळ्या बाजूने मिक्स करत करत आणि आपल्याला पाक किती आणि कसा करायचा आहे इथे मी दाखवते. हे बघा, खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला इथे खारीक भाजायची गरज नाही. हालिम मी याच्यामध्ये टाकलेलं आहे कढईमध्ये. गॅस कमी आहे. कमी गॅसवरती आपल्याला हालिम व्यवस्थित भाजून घ्यायचंय. मी घालते थोडस. गॅस कमीच आपल्याला ठेवायचा आहे. 1 टीस्पून मी तूप घातलेलं आहे, साजूक तूप. इथे आपल्या तुपाचा वापर या लाडू मध्ये कुठे आणि किती करायचा आहे ते पुढे मी रेसिपी मध्ये दाखवणार आहे.
बरेचदा बघा मेथीचे लाडू अजिबात कडू न होण्यासाठी तुपामध्ये भिजवले जातात, रात्रीच्या वेळेला भिजवून ठेवतात तुपामध्ये किंवा दुधामध्ये भिजवून ठेवतात, तर त्याचा कडूपणा कमी होतो. तर इथे मी तसं काहीही करणार नाही, तरी सुद्धा मेथीचे लाडू खूप हेल्दी आणि पौष्टिक आपले लाडू इथे तयार होणार आहेत. तर ते रेसिपी संपूर्ण बघा. तूप घालून आणि मी हालिम व्यवस्थित भाजून घेते. गॅस मी कमीच ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला हे साहित्य भाजायचं आहे. हालिमचं बघा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला एवढंच हालिम भाजायचं आहे. गॅस मी बंद करते. हालिम आपलं भाजून घेतलेलं आहे. गॅस मी बंद केला. इकडे बघा गूळ आपला बारीक केलेला असल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही पाक व्हायला. एकदम लवकर आपला पाक म्हणजे इथे आपल्याला गुळाचा संपूर्ण गूळ वितळवून विरघळवून आणि खळखळून आपल्याला 4 ते 5 मिनिट आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे. खळखळून गॅस फुल आहे. फुल गॅसवरती 5 मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. आणि असाच आपल्याला झाकण न ठेवता गार करायला पाक बाजूला ठेवायचा आहे. याच पद्धतीने हे लाडू करून बघा. तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही, खराब होणार नाही आणि चवीलाही अतिशय छान होतील. 5 मिनिट आपल्याला पाक फक्त शिजून घ्यायचा आहे. 5 मिनिट झालेले आहे. हे बघा पाक संपूर्ण उकळून 5 मिनिट झालेले आहेत. एकही आपल्याला याच्यामध्ये गुळाचं कडा दिसत नाही. 5 मिनिट पाक आपल्याला उकळायचा आहे. असाच मी सोडणार आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. पाक संपूर्ण गार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला गिरणीतून किंवा मिक्सर मधून मेथी आणि गव्हाचं आपल्याला व्यवस्थित 0 नंबरच्या रव्यासारखं आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. मेथी आणि गहू आपण 3 नंबरच्या चाळणीने गिरणीतून मी हे दळून घेतलेले आहे. एका मोठ्या परातीमध्ये मी हे पीठ टाकते. तुम्ही मिक्सर मध्ये काढून घेऊ शकता. जास्त प्रमाणात असलं तर गिरणीवाले ही जाडसर दळून देतात. खोबरं मी बघा एकदम बारीक नाही, पण या पद्धतीने असं मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं. हे पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. खारीक पूड आपण भाजलेली नाही, कारण भाजायची गरज नाही. ती फक्त याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. मी थोडेसे बदाम फक्त इथे घालणार आहे, जाडसर कुठून. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकता. तुपामध्ये हालिम व्यवस्थित जर असे भाजले तर एकदम छान खाताना ते दाताखाली व्यवस्थित. चिकट पदार्थ असतो त्यामुळे तुपामध्ये नक्की भाजून घ्या. खारीक पूड आपल्याला हे सगळे या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. डिंक मी आता तुपामध्ये तळून घेते. डिंकाचं प्रमाण पण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये इथे घालू शकता. व्यवस्थित हाताने आपल्याला हे पीठ आणि टाकलेलं साहित्य मिक्स करायचंय. चार टीस्पून मी तूप गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये. मोठे 4 टीस्पून मी घेतलेले आहे. तूप कडकडीत गरम झालेलं आहे बघा. डिंक मी टाकलेला आहे. डिंकाचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये डिंक वापरू शकता. मी इथे 50 ग्राम डिंक फक्त घेतलेला आहे. डिंक तळून झालेला आहे. डिंक थंड करून घेऊ. आणि आता हे जे तूप गरम आहे तर हे तूप आपल्याला या इथे मिश्रण आपलं केले त्याच्यावरती घालायचं आहे. तूप यापेक्षा जास्त तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल. जसं आपण मोहन दिल्यानंतर सगळं पिठाला चोळून घेत असतो मोहन दिलेलं तेल, तसं त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळ्या बाजूने हे ते तूप आपण टाकले तरी असं आपल्याला मिक्स करायचं आहे. गरम होतो तोपर्यंत मी कालथ्याच्या झाऱ्याच्या साह्याने केलं. आता हाताच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करायचं. इथे बघा व्यवस्थित मी तूप मिक्स केलेलं आहे. डिंक आपण हाताने असं फोडून टाकायचं आहे. थंड होऊ द्या. तो थंड झाल्यानंतर थोडस कुटायचा किंवा मिक्सर मध्ये फिरवला तरी सुद्धा चालेल. तर असं डिंक आपल्याला याच्यामध्ये मी सर्व साहित्य बघा आपण मिक्स केलेलं आहे. गुळाचा आपण जो मेल्ट करून घेतलेला आहे 5 मिनिट व्यवस्थित आपण जो पाक तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये आता घालायचा आहे. बघा संपूर्ण थंड झालेला आपला हा पाक आहे. खळखळून 5च मिनिटं आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे. नंतर राहिलेला पाक ह्याच्यामध्ये टाकते.
इथे बघा व्यवस्थित कालथ्याच्या साह्याने मिक्स केलेलं आहे. आणि आता इथे परत मी 3 टीस्पून तूप कडकडीत गरम केलेलं आहे आणि ते तूप मी परत आता त्याच्यामध्ये घालते आहे. म्हणजे एकूण मिळून आपण अगोदर आणि आता 1 वाटीभर तुपाचा वापर केलेला आहे. तर तेवढं तूप आपल्याला इथे घालायचंच आहे. त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही नक्कीच वापरू शकता, पण एवढं तूप मात्र ह्याच्यामध्ये आवश्यक आहे. मस्त हे लाडू होतात. जसं जिथे सांगितलं त्या पद्धतीनेच मात्र तूप वापरा. हे लाडू खूप छान होतात. मस्त तूप घालून आणि मी व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे. छोट्या मोठ्या साईजचे तुम्ही कसेही लाडू इथे बनवू शकता. थोडेसे बदाम मला फक्त याच्यामध्ये कुटून आता घालायचे आहेत. फक्त मी त्याआधी तुम्हाला दाखवते जस्ट की हे लाडू खूप छान मऊसूत हे लाडू तयार होतात. आणि खायला म्हणाल तर गुळाच्या या पाकामुळे हे लाडू अजिबात एकदम खराब खूप कडू असे लागत नाही. हेल्थ साठी हे लाडू खूप चांगले आहेत. थंडगार हे आपलं झालेलं आहे. मस्त लाडू याचे वळल्या जात आहेत. थोडेसे बदाम मी ह्याच्यामध्ये कुटून घालणार आहे. अर्धा तास झालेला आहे. हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. हे असंच मी एका पातेल्यामध्ये भरून ठेवणार आहे. हे गुळाचा पाक बनवलेलंच पातेलं आहे. यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते आणि हे लाडू मला जेव्हा जेव्हा जसे पाहिजे तसे मी हे वळणार आहे. आता मी इथे या मिश्रणाचे लाडू करून दाखवणार आहे. पण हे जसं सुकेल तसं हे मिश्रण एकदम छान ही मेथी याच्यामध्ये मुरल्या जाते. तुपामध्ये किंवा दुधामध्ये ही मेथी भिजत लावण्याची गरज नाही. हे लाडू जसजसे मुरतात तसतसे एकदम छान होतात. हे जेवढं कोरडं होईल तरी सुद्धा हे घाबरण्यासारखं नाही. जर तुम्हाला खूपच कोरडं वाटलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जरासं फिरवून घेतलं की ह्याचे लाडू एकदम छान वळल्या जातात. 1 टीस्पून तुम्ही तूपही ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा तूप घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. फक्त मिक्सर मधून फिरवलं की ह्याचे लाडू एकदम छान येतात. ह्याच याच्या भांड्यामध्ये मी न धुताच बघा ह्या गुळाचा पाक बनवलेल्या पातेल्यामध्ये मी हे मिश्रण इथे टाकते. हे उद्या अजून एकदम मोकळं होतं. हे असं जे आता चिकट वाटतं तर हे उद्या जसजसे त्याच्यावरून दिवस जातात तसतसं हे मिश्रण एकदम छान कोरडं होतं. ताटामध्ये मी एवढं ठेवलेलं आहे. ह्याचे मी आता लाडू इथे तुम्हाला वळून दाखवते. छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही लाडू इथे करू शकता. हेच मिश्रण मी हे असेही लाडू बनवून दाखवते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून ह्याचं मिश्रण कसं होतं तेही मी इथे तुम्हाला आता दाखवणार आहे. सांगितलेल्याप्रमाणे तेवढाच पाक करून टाका. ते कितीही घट्ट झालं तरी सुद्धा हे लाडू अतिशय छान होतात. लाडू कसा वळला जातो इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हेच मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि फिरवल्यानंतर ह्याचं अशा प्रकारे लाडू येतात असं तुम्ही करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर बघा हे बघा मिक्सरमध्ये फिरून या पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे. या मिश्रणामध्ये मी बदाम कुटून घातलेले नाही. जेव्हा थोडे थोडे आपण लाडू करायचे असेल तेव्हा जाडसर बदाम आपण कुटून आणि ह्याच्यामध्ये घालायचे आहे. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं तर ते बदाम बारीक होतील म्हणून जाडसर कुटून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता वरून. या पद्धतीने मेथीचे लाडू करून बघा. ते तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.